प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. आधुनिक जगामध्ये जग तर आपल्याला म्हणतंय की आपण प्रगती करतोय. पण खरं पाहिलं गेलं तर आपला ताण म्हणजे आपला स्ट्रेस हा खूप वाढत चालला आहे. आधी सोशल मीडिया नव्हतं म्हणून एवढा ताण नव्हता. पण आता आपल्याला सर्व्या गोष्टी परफेक्ट करायच्या आहेत. चांगल्याच झाल्या पाहिजेल आणि म्हणून तो ताण आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपण असल्यामुळेही ताण आहे किंवा कोणी आपल्याला रिप्लाय केलं नाही, नीट आपल्याशी बोललं नाही, तर आपल्या मनामध्ये असे विचार यायला लागतात आणि आपण ओव्हरथिंक करायला लागतो, म्हणजे पुष्कळ विचार करायला लागतो. आणि ताण एवढा वाढला असल्यामुळे आपल्याला परमेश्वराचं वचन आज सांत्वन देणार आहे, कम्फर्ट करणार आहे. जेव्हा आपल्याला पुष्कळ अशा गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टी करताना आपल्याला त्या फक्त करायच्या नाही तर चांगल्या करायच्या आहे. तर आपलं मन कधी-कधी खूप परफेक्ट करण्याच्या ह्याच्यात असतं आणि मग आपल्याला असं वाटतं कोणतरी मदत केली पाहिजे आणि मदत करायला पाहिलं तर कोणच नसतं आणि कोणी असलं तरी त्यांना समजेल का, की मला नक्की काय हवंय? असं विचारांमध्ये कुठेतरी आपल्याला समजत नाही काय करायचं आणि आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये म्हणजे या क्षणामध्ये 100% नसतो, पण पुढच्याच विचारांमध्ये असतो. तर आज परमेश्वर आपल्याला काय म्हणतायत, येशू आपल्याला काय म्हणतायत, येशूनी माझ्याशी जे काही शेअर केलं तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले की जेव्हा देवाची लोकं बायबलमध्ये आपण बघतो, की देवाची लोकं जी खूपच पिडलेली होती, त्रासात होती आणि रडत होती, ओरडत होती. त्यावेळेस परमेश्वर स्वतः खाली आले. हो, येशू जेव्हा बाळ झाले आणि आपल्यामध्ये आले, तेव्हा मसीहाची गरज होती आणि त्यावेळेस ती लोकांसाठी ते स्वतः खाली आले. याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपल्याला नेहमी असं वाटतं, की मला खूप जास्त एफर्ट्स घ्यायचे आहेत, मला हे करायचंय, ते करायचंय आणि आपण ते करण्यामध्ये असतो. पण कधी आपण असा विचार करतो का, की येशू माझ्या मदतीला येतील, ते मला मदत करतील, त्यांना आवड आहे, ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझी काळजी करतात, मग ते नक्कीच मला मदत करतील. तर आपल्या जीवनामध्ये आपण पाठी वळून बघितलं तर आपल्याला जाणवेल, की जेव्हा-जेव्हा आपण प्रसंगामध्ये होतो, प्रॉब्लेममध्ये होतो किंवा काही गोष्टीबद्दल आपण खूप जास्त प्रार्थना करत होतो आणि त्यावेळेस येशू स्वतः आपल्यापर्यंत कसे पोहोचले, कुणाद्वारे पोहोचले मदत करून, कुणाद्वारे त्यांनी आपल्याला स्पेशल फील करवलं आणि ही सगळी लोकांमध्ये आपण खूप जीव घातला आहे. पण आपण हे विसरलोय का, का त्या लोकांना पाठवणारा प्रभू येशू आहे. प्रभू येशूचं ॲक्चुअली आपल्यावर भरपूर प्रेम आहे. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स पण असाच आहे, की मी स्वतः येशूला जाणत सुद्धा नव्हती. पण स्वतः येशू नी मला अनुभव दिला त्यांच्या प्रेमाचा आणि आत्ताही जेव्हाही आपण मिसामध्ये जातो, त्यावेळेस प्रभू स्वतः वेदीवर येतात त्या युक्रिस्टमध्ये, त्या होस्टमध्ये आणि जर का प्रभू स्वतः आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला मदत करायला रेडी आहे, तर मग आपण का घाबरलो आहोत? आपण एकटे नाही आहोत. आपल्यासोबत येशू आहेत. ते आपल्या सोबत आहेत आणि ते प्रत्येक टास्कमध्ये आपली मदत करणार आहेत. ते आपल्याला सांत्वन देणार आहे. ते आपल्याला धाडस देणार आहे. ते आपल्याद्वारे सगळं काम करणारे कारण आपण त्यांची लेकरं आहोत आणि प्रभूला आपल्यावर भरपूर प्रीती आहे. बायबलमध्ये आपण बघतो, की पहिल्या योहानाच्या पत्रामध्येही लिहिलं आहे, की आपण त्याच्यावर प्रीती करतो कारण त्यांनी प्रथम आपल्यावर प्रीती केली आहे. त्याच्यासोबत आपण योहान या शुभवर्तमानामध्ये बघतो, अध्याय 15 वचन 16 मध्ये, "तुम्ही मला निवडले नाही, परंतु मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नियुक्त केले आहे, जेणेकरून तुम्ही जा आणि फळ द्या." तर प्रभू येशू आपल्याला स्वतः म्हणतायत, की त्यांनी आपल्याला निवडलं आहे. त्यांनी प्रथम आपल्यावर प्रीती केली आहे आणि त्यांना आपल्यावरती प्रीती करण्यात खूप रुची आहे, त्यांना आवड आहे. तर आपण निराश न होता आणि जास्त टेन्शन नाही घेतलं पाहिजे. आपण खूप जास्त टेन्शन घेतोय, खूप जास्त विचार करतोय, कसं होणार, काय होणार? प्रभू आपल्या सोबत आहेत. आणि ते आपल्याला मदत करणार आहे. आपले परमेश्वर स्वतः स्वर्गातून खाली पृथ्वीवर आले आपल्यासाठी, तर ते काही करणार नाही का आपल्यासाठी? त्यांच्या समोर आपला प्रॉब्लेम किंवा आपण ज्या गोष्टीद्वारे चाललो आहे, ते किती लहान आहे, ते खूप विशाल आहे, ते खूप मोठे आहेत आणि त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाहीये.
पण मग आपण खूप जास्त टेन्शन घेतोय, याच्यामुळे आपला विश्वास कमी पडतोय, असं आपण परमेश्वराला दाखवतोय. म्हणून आपण विश्वासात वाढण्यासाठी बायबल वाचन करूया, प्रार्थना करूया आणि कसलेही विचार येतायत, त्या विचारांमधून आपण पूर्णपैकी निघून जाऊया. आपल्या मनामध्ये येशूचा विचार ठेवूया. बाकी गोष्टींचा विचार ठेवला तर ताण वाढणार, स्ट्रेस वाढणार. हो, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, पण आपलं लक्ष किंवा आपलं मन हे फक्त येशूमध्ये ठेवायचंय. मगच आपल्याला शांतीचा अनुभव येणार. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.